चल सुरेश काय करतोयस मित्रा? अरे चल पक्या चल. अरे तू मला इथे काय घेऊन आलास? तुला माहिती आहे ना मला भीती वाटते. पक्या तू ना एक नंबरचा फट्टू आहे रे. ऐक मर्द बन मर्द. मी किती वेळा आलो इथे. चल. अरे पण मला जायचं नाही ना इथे. अरे यार हे पक्या हे बघ. असं वाटतं आजच आलंय. एकदम फ्रेश आहे फ्रेश. ए सुरेश आता चल इकडनं. चल चल ना इकडनं. खूप उशीर झालाय. चल थांब ना यार. ऐक ना माझं. काय पोरीवानी रडतो रे. तू चल ना इकडनं. पक्या ऐक. तू माझा मित्र म्हणण्याच्या लायकीचा नाहीयेस. अरे बिंदास बन बिंदास. बघ हे आत्मे पण तुला घाबरतील. मित्रा अशा जागेहून मस्करी नसते करायची. तुला समजत नाही का? येणार कोणीतरी. येणार कोणीतरी. सुरेश तू वेडा झालायस का? तुला सांगतोय कधी बसून मस्करी करू नको आणि तुझी फालतूगिरी चालूच आहे. सुरेश सुरेश कुठे गेलास तू? सुरेश बाहेर येणार आहे. मला घरी जायचंय. कोण आहे तिकडे? सुरेश तू आहे ना तिकडे? सुरेश मी तुला सांगून येतो मी बोलणार नाही. सुरेश बाहेर ये. बाहेर येणार आहे. मला घरी जायचंय. अरे यार तू ना एक नंबरचा फट्टू आहेस फट्टू. पक्या आता तू कुठे गेला रे? चल आता नाही घाबरवत तुला. पक्या पक्या चल निघूया. बरं ऐक ना त्या कुल्फीवाल्याकडे जाऊया ना. आज मूड झाला रे कुल्फी खायचा. चल ना. हा चल चल ये. लाज नाही वाटत का तुला? मोठ्यांबरोबर कसं बोलावं ते कळत नाही. बिहेव योरसेल्फ. अरे वा रे वा. इंग्लिश पण बोलायला लागलास तू. ते काय बोललास तू? बीए योर्स. जरा परत बोलून दाखव ना. हा गो अवे. यार पक्या बोल ना भाई. मस्त ऍक्टिंग आहे. चल ये चल निघूया चल. कळत नाही का तुला की मेलेल्या लोकांची मस्करी करण्याची खूप मोठी शिक्षा मिळू शकते तुला? सो बिहेव योरसेल्फ अँड गेट लॉस्ट. ऐक रे सांभाळून. आवाज बिलकुल नाही आला पाहिजे. समजलं? चल जा. भाऊ विचार करा. लय भयानक म्हातारी राहते आत. अरे ती म्हातारी तर कधीच वर गेली. आत कोणीच नाहीये. समजलं का? घाबरायचं नाही. अरे जा ना. घाबरू नकोस. भाऊ कोणीतरी होतं तिकडे. तिकडे. अरे तिकडे तर कोणीच नाहीये. एवढ्या रात्रीचं कोण येणार आहे? भाऊ भाऊ कोणीतरी आहे तिकडे. बोललो ना कोणीच नाहीये. आपल्या तिघांशिवाय इकडे कोणीच नाहीये. अरे जा नाही तर. अरे जा ना.
भूत भूत एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. मला एका आठवड्याच्या आतमध्ये, कळलं? एका आठवड्याच्या आतमध्ये मला ते घर रिकामं हवंय. पक्या पक्या कुठे चाललायस तू पक्या? हे मोठे लोक आहेत. हे बघ, सिक्युरिटीने धरलं तर फटके पडतील यार. चूक तर माझीच आहे की मी तुमच्या सारख्या मूर्खांकडे काम सोपवलं. आता चल फोन ठेव आणि काम कर. कोण आहात तुम्ही? सिक्युरिटी, यांना हात कोणी सोडलं? बाहेर काढा यांना. मला बाहेर काढशील श्रीकांत? कोण आहेस तू? ओळखलं नाहीस का तू मला? नीट बघ. कोण आहेस तू? सिल्विया. काही आठवतंय? रोझलिन मनोरची ओनर सिल्विया, जिचं घर घेण्यासाठी तू काहीही करू शकतोस. सिल्विया, हे नाही होऊ शकत. ती कशी परत येऊ शकते? मी परत आले श्रीकांत, आणि आता तू जाणार. ए पक्या, काय करतोयस? येडा झालायस का? अरे सोड ना त्याला, चल ना इथून पक्या. रोझलिन मॅनोर तोडून तुला तिथे तुझी बिल्डिंग बांधायची आहे ना? ते घर माझं आहे आणि माझंच राहणार कायम. सिल्विया कुठून आली? पक्या पक्या, काय झालं तुला? तू 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 आणि हे काय बोलत होता तू? हा पक्या, मी तुझ्याशी बोलतोय, तू ऐकतोयस ना? पक्या, हे काय होतं हे सगळं? पक्या असं का करायला लागला? असं काय या जागेवर की तू एवढ्या रात्रीचा स्मशानात काय करतोयस? ते अच्छा, मिसेस सिल्वियाच्या कबरीवर फूल व्हायला आलायस? हो. हीच आहे त्यांची कबर. पक्या इथेच उभा होता. चला चला, लवकर प्रे करा. एवढ्या रात्री इथे थांबणं अलाउड नाहीये. हो. बिचारी मिसेस सिल्विया खूप चांगली होती. सगळ्यांना खूप जीव लावायची. आम्हाला तर विश्वासच नाही बसत. अचानक गेली बिचारी. पण तू मिसेस सिल्वियाला कसा ओळखतोस? नाही, ते तिकडे. अच्छा, तू त्यांच्या घरात काम करायचास. तो मोठा बंगला, काय नाव त्याचं? रोझलिन मनोर. तू तिकडेच काम करतोस? हो. बिचारी मिसेस सिल्विया, त्यांची एकुलती एक मुलगी रीटा एकटीच पडली. मला सांग, कधी येईल ती? किती वेळ झाला? बघ, माझ्या संयमाची परीक्षा बघू नकोस.
लवकर फोन लाव आणि विचार तिला कुठे आहे ती. आणि हा, जी सांगितली होती तीच आली पाहिजे. आली बहुतेक. हॅलो हॅलो, माझ्यापेक्षा जास्त हीच उतावळी झाली वाटतं. होल्ड ऑन बेबी. हे कोण आहेस रे तू? आणि बेल का वाजवत होतास? कुणाचं घर आहे माहितीये का तुला? चल पळ इकडून, मूर्ख कुठचा. कोण आहेस तू? काय झालं दीपक? ओळखलं नाहीस मला? तुझ्या क्लायंटला इतक्या लवकर विसरलास? कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? माझ्या घराची काळजी घेतोयस ना तू? प्रॉमिस केलं होतंस ना तू मला? सिल्विया, तुम्ही तर मेला होतात. नाही, हे कसं शक्य आहे? बघा, हे बघा, मग तुम्ही म्हणाल ते मी करेन. प्लीज माफ करा मला. तुला माफ करू मी? हो, मी सिल्विया आहे, ती सिल्विया जिने तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू माझा विश्वासघात केलास. श्रीकांत बरोबर मिळून तू माझं घर हडपण्याचा कट रचलास. मी तुला नाही सोडणार. सोडू? मला माफ करा ना मला. प्लीज माफ करा. सोडा. काय करताय? माझा वकील म्हणून तू माझीच केस हरण्याचा प्लॅन बनवलास? बक्या, हे काय केलंस तू? त्या साहेबांना मारलंस?
कोण आहे? कोण आहे इथे? जे कोणी आहे समोर या, नाही तर कोण आहे? रीटा? कोण आहेस तू? आत कसं काय आलास? तू 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 श्रीकांतचा माणूस आहेस ना? त्यानेच पाठवलंय ना तुला? श्रीकांत पुन्हा काहीतरी बोलला का तो तुला? फोन केला? हा, पुन्हा त्रास देतोय तो तुला? टेल मी रीटा, बोल. कोण आहेस तू? रीटा, इट्स मी, मम्मा. मम्मा, अगं घाबरू नकोस. रीटा बाळा, उठ. पक्या, पक्या, सगळं ठीक आहे ना? आ? अरे हे बूट कोणाचे आहेत? कोणाचे बूट आहेत हे? माझे आहेत. आणि माझं नाव पक्या नाही, सिल्विया आहे. बाय द वे, तू कोण आहेस? जा इथून. हे सगळं काय चाललंय? असं काय झालं ते कब्रिस्तानात की पक्या असं वागतोय? बूट, आम्ही कब्रिस्तानात गेलो होतो तेव्हा पक्याने चप्पल घातली होती. म्हणजे याचा अर्थ आहे की ते बूट. अच्छा, मिसेस सिल्वियाच्या कबरीवर फूल व्हायला आलायस? हीच आहे त्यांची कबर. अरे हो, हे काय सगळं झालंय ते ह्या बुटांमुळेच झालंय. रोजलेन मनोरची ओनर सिल्विया. सिल्विया? ह्याचा अर्थ आहे की ते बूट पक्यापासून दूर करावे लागतील. सिल्विया मॅडम, सिल्विया मॅडम, माझं नाव सुरेश आहे. मी इकडेच फुटपाथवर झोपतो आणि बूट पॉलिश करतो. मॅडम, आज सकाळपासून बोनी नाही झाली आहे. मी तुमचे बूट पाहिले, ते खूप खराब आहेत. मी आता साफ करून देतो ना. तुला एकदा सांगितलं ना, जा इथून. मॅडम, सकाळपासून बोनी नाही झाली आहे. मॅडम, तुम्ही नाही बोलल्या तर मला खायला काही नाही मिळणार. मॅडम, दोन मिनिटं लागतील, मी साफ करून देतो. इकडे 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 या ना, बसा ना मॅडम. या या. पक्या, 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 चल चल चल, उठ. पक्या, तू ठीक आहे ना? ते मी इथे कसं आलो? मी इथे काय करतोय? तू मला ओळखतोस ना? बघ बघ बघ, मला बघ. अरे मित्रा सुरेश, तू वेडा झालास का? मला हे सांग, माझं डोकं खूप दुखतंय. माझं शरीर खूप थकल्यासारखं वाटतंय. मी काय करतोय इथे? काय झालं होतं इथे? मी तुला सगळं सांगतो, ठीक आहे? तू टेन्शन नको घेऊस. मी आहे ना. ये, चल, मी घेऊन जातो तुला. चल, ये, चल चल चल, जरा आरामात ये. चल
पक्या मी ती बुटं फेकली नसती तर तुझ्यासोबत काय झालं असतं माहितीये का? मी घाबरलो होतो भावा. तू म्हाताऱ्यासारखा बोलत होतास. हो, त्या बुटांमुळे सगळं झालं. ते तर बरं झालं की त्या बुटांपासून सुटका झाली आपली, हो ना? पक्या तू ना टेन्शन घेऊ नकोस. तू एक काम कर, तू खाऊन घे. हा पक्या, तुला माहितीये मीच गाढव आहे. तुला कब्रिस्तान मध्ये यायला जबरदस्ती करायला नको होती. मला माफ कर पक्या. धैर्य सुरेश, माझीच चूक होती. मला काय गरज होती ते बूट घालायची? दलजीत, मी खात्रीने सांगतो, सिल्विया परत आली आहे. त्या मुलाच्या शरीरातून तिचा आत्मा परत आलाय. श्रीकांत सेठ, तुम्ही पण काय लहान मुलांसारखे घाबरताय? मी माहिती काढलेली आहे. दीपकचे खूप दुश्मन होते, त्यातले अनेक त्याला मारणार होते. तू त्याचं प्रेत पाहिलंस तू कशा रीतीने मारलंय तिला? नाही दलजीत, माझी खात्री पटली आहे. अरे तो मुलगा तिच्यासारखा दिसत नाही, पण तिच्यासारखा बोलतो. मला कळत नाहीये मी काय करू. दलजीत, काय करू मी? शेठ, मला वाटतं तुम्ही उगाच टेन्शन घेताय आणि विचार करताय. हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडा ना. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, ठीक आहे? स्वतःची काळजी घेऊ कशी? ऐक, कोणी आतमध्ये येता कामा नये. ऑफिसमध्ये कोणी म्हणजे कोणीही आतमध्ये घुसता कामा नये. अंडरस्टँड? कोणी येता कामा नये ऑफिसमध्ये. कोण नाही पाहिजे. श्रीकांत, हे पेपर्स माझे आहेत ना? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोणीच नाही इथे. मला वाटतं मी टेन्शन मध्ये असल्यामुळे म्हणून हे सगळं होत आहे. मी सोडून कोणीच नाही आहे. ओफ, हे बूट कोणी ठेवले इकडे? इथे सगळेच्या सगळे सिक्युरिटी. हे बूट इथे. बूट कुठे गेले? इथेच तर होते बूट. कुठे गेले बूट? हे लोक सगळेच्या सगळे. कुणी आहे? कुठे पळण्याचा प्रयत्न करतोय श्रीकांत? आता माझ्यापासून तुला कुणीही नाही वाचवू शकत. सिल्विया, मला माफ कर. मी काहीच नाही केलंय सिल्विया. नाही, मी काहीच नाही केलंय. मी पुन्हा असं कधी करणार नाही सिल्विया, मला माफ कर. पुन्हा असं करण्यासाठी मी तुला जिवंतच नाही सोडणार आहे श्रीकांत.
पक्या चल तयार हो. जायचं नाहीये का? अरे काम नाही करायचं का? नाही रे सुरेश, मी 2-4 दिवस इथेच थांबेन. अरे तू नाही आला तर तुझं डोकं अजून खराब होईल. तू माझं ऐक. चल. नाही सुरेश, तुझा. सुरेश, हे बुटाचे आवाज कुठून येत आहेत? सुरेश, हे बूट इकडे कसे काय आले? तू शांत बस. मलाही काही कळत नाहीये पक्या. ठीक आहे, मी काहीतरी करतो. हा सुरेश, जरा सांभाळून हात नको लावू. सोड पक्या. त्या रद्दीवाल्याकडे जाऊया आपण. त्याने बोलावलं होतं ना. हा विसरून जा. हा चल. सुरेश, पक्या. बिचारी मिसेस सिल्विया, त्यांची एकुलती एक मुलगी रीटा एकटीच पडली. काल रात्री शहरातील सुप्रसिद्ध बिल्डर श्रीकांत बिल्डर्सचे मालक मिस्टर श्रीकांत यांची त्यांच्याच ऑफिसमध्ये निर्गुण हत्या करण्यात आली. या केसमध्ये ना कुठला पुरावा आढळला आहे, नाही कोणी साक्षीदार. मिस्टर श्रीकांत यांची पर्सनल सिक्युरिटी दहशतीत आहे आणि काहीच उत्तर देत नाहीयेत. रीटा, इट्स मी, मम्मा. मी असताना तुला कोणीच त्रास देऊ शकत नाही. कोण आहे? कोण बोलला? रीटा, इट्स मी, यो मम्मा, सिल्विया. घाबरू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही. हे घर रोझलिन मॅनोर आपलं आहे आणि हे आपलंच राहील. माझ्यानंतर या घरावर फक्त तुझाच हक्क आहे आणि हा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. डोंट बी स्केअर्ड बेटा. माझ्याजवळ ये बाळा. जेव्हा तू 14 वर्षांची होतीस, तुला मलेरिया झाला होता. तुला नीट झोपही येत नव्हती. तेव्हा मी रात्री जागून तुला अंगाई गीत गाऊन झोपवलं होतं. आठवतंय ना बाळा?
तुझे वडील गेले तेव्हा तुला अंधाराची भीती वाटायची, म्हणूनच तू लाईट सुरू ठेवूनच झोपायचीस. तुझी ती सवय अजून नाही गेली ना? हा बाळा. मम्मा, मॅडम, माझं नाव सुरेश आहे. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. मॅडम, सिल्विया आंटीचं भूत माझा मित्र पक्याच्या अंगात घुसलंय आणि ती आत्मा सगळं उलट करतीये. उलट म्हणजे? तिने सगळ्यात आधी वकिलाचा खून करून घेतला आणि मग तो बिल्डर आहे ना श्रीकांत, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन धमकी देऊन आला. मॅडम, मला हे माहित नाही की यांच्यासोबत तुमचं काय मॅटर आहे, पण मॅडम प्लीज माझ्या मित्राला वाचवा. मॅडम, श्रीकांत मेलाय. तुझा मित्र आला होता माझ्याकडे, त्याच्याच थ्रू मी माझ्या मम्मा बरोबर बोलले. श्रीकांत मागच्या 2 वर्षांपासून आमच्या ह्या घराला काहीही प्रयत्न करून हडपण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून आम्ही ह्या शहरातल्या फेमस लॉयर दीपकला हायर केलं, म्हणजे तो ही केस लढेल. पण तो फ्रॉड निघाला. तो खरं तर आमच्या बाजूने लढत होता, पण तो श्रीकांतचा माणूस निघाला. त्याने डबल क्रॉस केला आम्हाला. श्रीकांतने खोटे पेपर्स बनवले आणि मला घराबाहेर काढण्याची धमकी सुद्धा दिली. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी मम्मा परत आली. पण मॅडम, तुमच्या या सगळ्या मॅटर मध्ये माझ्या मित्राचा काय संबंध आहे? आपण पोलिसांची मदत घ्यायला हवी. नाही मॅडम, पोलीस नाही. मर्डरच्या आरोपात ते माझ्या मित्राला आत टाकतील. युअर राईट. पण मग मम्मा कुठे गेली असेल? दीपकचा खून झाला, श्रीकांत पण वाचला नाही, तर मग फटाफट हात चालव, साहेबांना गाडी द्यायची आहे. दुसरा पाना घेऊन ये. दलजीत, खरं सांग, तू माझ्या मम्माची कार जाणून बुजून खराब केली होतीस की यासाठी तुला कोणी पैसे दिले होते का? मी असं का करणार? रेटातही गाडी मी एकदम फर्स्ट क्लास बनवून दिली होती. हवं तर पोलिसांना विचारा ना, त्यांनी सुद्धा जबानी घेतली होती माझी. बघ दलजीत, अजून पण वेळ आहे तुझ्याकडे. जे काही खरं आहे ते सांग, नाहीतर त्या वकिलासारखा तू पण मरशील. तू आमच्यापासून खरं लपवू शकतोस, पण तिच्यापासून नाही. हे बघ, मम्माचा आत्मा तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आलाय. काय लावलंय? आत्मा, खून, मर्डर. एवढ्या वेळापासून मी ऐकून घेतोय, तर तुम्ही जास्तच बोलताय. एकदा सांगितलं ना मी काही केलं नाही म्हणून. आणि ही जी शानपट्टी करता ना माझ्या बरोबर, ती स्वतःच्या खिशात घालून ठेवायची. दलजीत, तू माझ्या मम्माच्या कार सोबत नक्की काय केलं होतंस? माझ्याकडे खूप काम आहे मॅडम. मी तुमच्या धमकी ऐकायला नाही बसलो इकडे. हे राजू, पाना आण ना. आता तर पोलिसांची मदत घ्यावीच लागेल. अरे पाना आण. किती कामं बाकी आहेत. चला, डोकं खराब केलं माझं यांनी. हे राजू, हे कव्हरवाली गाडी कोणाची आहे रे? राजू, छोटू,
सिल्वियाची गाडी. सिल्विया, सिल्विया आंटी, नाही, हे शक्य नाहीये. मी काहीच नाही केलंय. मी खरंच सांगतो आंटी, मी काहीच नाही केलंय. काही नाही केलंस तू? मला नका मारू. आय एम सॉरी. माझ्याकडून एक करवून घेतलं होतं आंटी. पैसे देऊन माझ्याकडून एक करवून घेतलं होतं. मला तुम्हाला नव्हतं मारायचं. माझी चूक झाली. मरता मरताही तू खोटं बोलूनच मरणार आहेस का? नाही, मी खरंच सांगतोय. पक्या, 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 चल चल चल, उठ. तू 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 ठीक आहे ना? चल उठ. मॅडम, मामा, डोंट वरी बाळा, आता तुला काहीच नाही होणार. मी नेहमीच तुझी काळजी घेईन बाळा. मॅडम,
माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास झाला ना, पण ममाने घर वाचवलं. आय एम रिअली सॉरी फॉर एव्हरीथिंग. शक्य झालं तर मला माफ करा.